आता मी कात्रजच्या चौकात आहे. PMPL बसचा ब्रेक लागला नाही म्हणून हा ऍक्सिडेंट झालाय. ब्रेक दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला, ब्रेक दाबला, हँड ब्रेक टाकला, टू व्हीलरला पडल्यामुळे लेफ्ट साईडला गाडी ओढली, त्या 2-3 फोर व्हीलरला धक्का लागला. आज CCTV पण आहे. ड्रायव्हरने किती वेळा ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला ते सगळं रेकॉर्ड झालं असणार आहे. वारंवार बसचे ब्रेकडाऊन्स होतात, ऍक्सिडेंट्स होतात, तरी पण PMPL प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये. जानेवारी 2024 ते 2025 मध्ये 40,000 बस ब्रेकडाऊन्स आहेत. रोजचे 60 अपघाताच्या घटना आहेत. ग्राउंड लेवलला ट्रॅफिक पोलिसांना याचा त्रास सहन करावा लागतोय, सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. आणि ही कॉन्ट्रॅक्टरची बस आहे. त्या बसचं आधी चेकिंग झालं असतं, खरंच ब्रेक व्यवस्थित आहेत की नाही किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तांत्रिक, तर असा ऍक्सिडेंट झाला नसता. PMPL प्रशासनाला हाच प्रश्न आहे की कधी ते बसची निघण्यापूर्वीच तपासणी करणार, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत.